तुमच्यातही असते का अशी कधी पार्टी? असो सांगते पुढे काय. इथं सकाळी भाजी करायची होती आणि शेंगदाणे संपले म्हणून भाजले आणि मस्त अशी भाजीला फोडणी दिली. तर मी बनवली होती कांद्याची पात. मग नंतर लगेचच भाकरी करून पण घ्यावं म्हटलं. तसं तर थंडीमध्ये जेवण गरम गरमच खायला बरं पडतं, पण काय करणार, आम्हाला बाकीचे काही कामं असतात आणि एवढं जमत नाही सगळं एकदम जेवण करतो. लगेचच काल आणले होते डहाळे म्हणून ते लगेचच पाण्यामध्ये टाकले. आंबटपणा असतो त्याच्यामुळं आणि मग मी खाऊन पण घेतले. जेवण झाल्यानंतर थोडेफार भांडे होते, मग ते पण भांडे घासून घेतले. तसे दिवसातून 3 ते 4 वेळेस भांडे सरळच होतात घासून. नंतर देवांसोबत थोडीशी मस्ती केली, कारण तो आलता झोपीला आणि त्याला असं थोडं खेळवत झोपवलं ना तो मनाने झोपी जातो. आणि आज म्हटलं थोडीशी रूमची डीप क्लिनिंग करून घ्यावी, कारण देवांशमुळं कामामुळं आणि शूट करण्यामुळे व्हिडिओ थोडंसं दुर्लक्षच होतं. मग नंतर ह्या रूमची पण फरशी वगैरे पुसून घेतली. आणि आज आमच्या घरी आला होता फुलचोर. हां, खरं सांगते, दुपारच्या 4 वाजता म्हणजे हा चोर आमच्या झाडाची फुलं चोरून नेत होता. मग नंतर सगळी कामं आवरून झाली होती. आईने मी बऱ्यापैकी कामं आवरलेली होती, म्हणून म्हटलं चला माझंही आवरून घेते. नंतर चहा पाणी वगैरे आवरून घेतलं. संध्याकाळी नंतर मी मेथीदाणे भिजू घालून ठेवले होते. ते उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते मी कशासाठी भिजू घातले होते. नंतर इथं देवांशी मस्ती चालू झाली. हे रोजचाच महफिल रमलेली असते आमची. मग इथं देवांच्या बाबाचं चालू होतं कानाकोटा करायच्या, त्यांच्या आमटीची तयारी. तसं तुमच्यात असते कशा काय आमटीची वगैरे पार्टी? तर असो, मग संध्याकाळी मी ढोकळा बनवला होता आणि खरंच सांगते खूप टेस्टी झाला होता.